जर तुम्ही अजूनही ई-के-वाय-सी केलेली नसेल, तर तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळणार का? ई-के-वाय-सी करण्याची अंतिम मुदत ही 31 डिसेंबर आहे. परंतु ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना खात्यामध्ये जमा झालेला आहे. परंतु नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची लाडक्या बहिणी प्रतीक्षा करत आहेत. तर काही लाडक्या बहिणींना हा प्रश्न देखील पडलेला आहे, की आमची अजून ई-के-वाय-सी झालेली नाही. तर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार का आमच्या खात्यामध्ये? हा प्रश्न देखील त्यांना पडलेला आहे. परंतु नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये कधी येणार आहे? सध्या निवडणुकीचे वातावरण असल्यामुळे कधी येणार आहे, हे सरकारने अजून घोषित केलेले नाही. याच्याबद्दल अजून कन्फर्मेशन बातमी समोर आलेली नाही. तर ज्या लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी केलेली नाही, त्यांनी लवकरात लवकर ई-के-वाय-सी करून घ्यावी. कारण नोव्हेंबरचा हप्ता ज्या लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी केलेली नाही, त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल. परंतु त्यानंतर डिसेंबर, जानेवारी तेव्हापासून ज्या लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी केलेली नाही, त्यांना पुढील हप्ते येणे बंद होणार आहे. तर लवकरात लवकर जाऊन लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी करून घ्यावी. आपण मोबाईलवरून देखील ई-के-वाय-सी करू शकता, नाहीतर आपण जवळच्या सी-एस-सी केंद्रात जाऊन ई-के-वाय-सी करून घ्यावी. तर ज्या लाडक्या बहिणींनी अजूनही ई-के-वाय-सी केलेली नाही, त्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आहे. परंतु इथून पुढे त्यांना हप्ते मिळणार नाहीत. तर लवकरात लवकर जाऊन ई-के-वाय-सी करून घ्यावी.